सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी वेळची एक धक्कादायक घटना समोर आली आहे। या निवडी प्रक्रियेवेळी सातारा जिल्हा परिषदेच्या परिसरातील सीसीटीव्ही हे बंद असल्याचं पत्र व्हायरल होत आहे। या पत्रात इमारतीचे आणि खालील पोर्चमधील पीओपीचं काम सुरू असल्यानं सीसीटीव्हीची वायर तुटल्याचं या पत्रात म्हटलं गेलंय। 20 मार्चला या निवडी झाल्या होत्या। या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील हे त्यांच्या सदस्यांना मतदानासाठी सभागृहात घेऊन जाताना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप या दोन्ही मंत्र्यांनी केला होता। हे प्रकरण सीसीटीव्हीत रेकॉर्ड झालं आहे का याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। सातारा जिल्हा परिषदच्या अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडीवेळी जो राडा झाला, या राड्यामध्ये सीसीटीव्ही बंद असल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या सातारा जिल्हा परिषद बिल्डिंगच्या बाहेर आहे। या ठिकाणचे सर्व सीसीटीव्ही या जिल्हा परिषदमधले बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे। अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडीवेळी जो राडा झाला त्यावेळी सर्व सीसीटीव्ही बंद होते। मंत्री शंभूराज देसाई, मकरंद पाटील हे आपले सदस्य घेऊन मतदानासाठी सभागृहात जात असताना पोलिसांकडून त्या सदस्यांना ताब्यात घेत असताना मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांना धक्काबुक्की पोलिसांकडून करण्यात आले असा आरोप देखील करण्यात आला होता। मात्र या ज्या मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले, मात्र या जो सर्व प्रकार जो सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असं सांगण्यात येत होतं ते सीसीटीव्ही आता बंद असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर मंत्री शंभूराज देसाई असतील, मकरंद पाटील असतील यांना धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे। पीओपीचं काम सुरू असल्यानं हे सर्व सीसीटीव्ही बंद असल्याचं देखील सांगण्यात येत आहे। असं पत्र देखील आता व्हायरल होताना पाहायला मिळत आहे। याचा फटका आता मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांना बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या चौकशी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते, मात्र ही चौकशी नेमकी कशी होणार, या चौकशीमध्ये नेमकं समोर काय होणार, पोलिसांकडून धक्काबुक्की मंत्र्यांना झाली होती का, हे समोर कसे येणार, पोलिसांवर कारवाई कशी होणार, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होताना पाहायला मिळत आहे। त्यामुळं येणाऱ्या दिवसांमध्ये आता नेमकं या जी धक्काबुक्की प्रकरण होतं यामध्ये नेमकं काय होतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।